आज या ठिकाणी कार्यक्रमाचे वक्ते प्रमुख वक्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे। ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आवटी यांच्यातर्फे दीप प्रज्वलन होते। मित्रत्व युथ फाउंडेशन दिवाळी फेस्टिवल 2024 वर्ष पहिले। आजच्या कार्यक्रमाचे पहिले पुष्प कैलासवासी मंगला भोपालावटी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महापुरुषांच्या विचारांची धग हे व्याख्यान आयोजित करण्यात आले। आजचे वक्ते आपल्याच गावातील युवा व्याख्याते हर्षल विजय नलवडे, ज्यांनी आपल्या गावाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवले, यांचे मी प्रथम स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच मॅडम श्रीमती विमल हरिभाऊ सूर्यवंशी यांचेही या निमित्ताने स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय दळवी विमा सल्लागार यांचेही स्वागत। आणि ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केला आहे कैलासवासी मंगला भोपालावटी यांचे चिरंजीव वैभव भोपालावटी व दीपक आवटी यांचेही स्वागत। त्याचबरोबर इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचेही स्वागत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सत्कार समारंभ पार पडेल। आपल्या गावच्या सरपंच श्रीमती विमल हरिभाऊ सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यासाठी मी मित्रत्व युथ फाउंडेशन तुंग याचे अध्यक्ष कुंदन पाटील यांना विनंती करतो। यानंतर आपल्या गावचे माजी उपसरपंच श्री माणिक पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी मनोज दळवे यांना आमंत्रित करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय देवे यांचा सत्कार करण्यासाठी मी महेश कुंभोजे मित्रत्व युथ फाउंडेशनचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो। यानंतर श्री वैभव भोपालावटे यांचा सत्कार करण्यासाठी मी विशाल पाखरे यांना बोलतो। महेश नवाळसर यांना मी यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो।
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे युवा व्याख्याते हर्षल विजय नलवडे यांचा सत्कार करण्यासाठी मित्रत्व युवा फाउंडेशनचे संस्थापक माननीय निलेश देवंग यांना मी आमंत्रित करतो. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विनोद पाटोळे सर यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे माजी सरपंच श्री माणिक पाटील यांना मी आमंत्रित करतो. यानंतर नटराज नाट्य कला दर्शन तुंग याचे संस्थापक अध्यक्ष श्री कुमार सुतार सर यांचा सत्कार करण्यासाठी मी अनिकेत ढिगे यांना विनंती करतो. मान्यवरांना तालुका होण्याची विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दळवी विमा सल्लागार यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या गावचे सरपंच मॅडम, डेप्युटी सरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, तसेच या मित्रत्व ईद फाउंडेशन या फाउंडेशनच्या या पहिल्याच कार्यक्रमाच्या निमित्त आपण आता दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आचारसंहिता आहे, त्यामुळे कार्यक्रम लवकर आपण संपवणं गरजेचं आहे. जास्त वेळ मी काय बोलणार नाही, फक्त एक शुभेच्छा देतो की बरेच दिवसापासून जिव्हाळा ग्रुपनं दीपोत्सव हा प्रत्येक दिवाळीला कार्यक्रम सादर करत होते, ते आयोजित करत होते. त्यांच्याच धर्तीवर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ह्या तरुण मुलांनी मित्रत्व म्हणजे जिव्हाळ्याचे जे मित्र आहेत त्या सर्वांना एकत्र करून यांनी मित्रत्व युथ फाउंडेशन तयार केलेलं आहे. कोणतेही फाउंडेशन, कोणतंही मित्रमंडळ तयार करणं सोपं असतं, मग ते टिकवणं आणि एकत्र राहून टिकवणं हे थोडंसं अवघड असतं. ते त्यांनी टिकवतील अशी मी अपेक्षा करतो. हा त्यांचा पहिला कार्यक्रम आहे. अशाच पद्धतीचे इतर इथून पुढे वरचेवर कार्यक्रम ठेवावे. त्यामध्ये यांना भरपूर चान्स आहे की रक्तदान शिबिर किंवा इतर शिबिर ते आयोजित करू शकतात. आपल्या गावातला प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या भावनेनं सहकार करण्यास, मदत करण्यास तयार असतो. फक्त यांनी हाक मारण्याची गरज असते. हाक मारली तर प्रत्येकजण ओढ येतो, पण हाकच नाही मारली तर कोण ओढ येणार नाही. तर मी यांना विनंती करतो की कोणत्याही कार्यक्रमात प्रत्येक गावातल्या लोकांना एकत्र घेऊन कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ह्या कार्यक्रमाला मी माझ्यातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. यानंतर आपल्याच गावचे सुपुत्र या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री विनोद पाटोळे सर यांना प्रोत्साहनपूर्व मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो.
मित्रत्व युथ फाउंडेशन आणि या फाउंडेशनचा जसा जिव्हाळा फेस्टिवल होता तसा आजचा हा फेस्टिवलचा कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या नगरीचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या हस्ते झालेले आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं की कोविडच्या आधी 2019च्या वेळी त्यापर्यंत जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून आपण गावामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं जिव्हाळा दिवाळी फेस्टिवल आयोजित केला होता. आणि मला आठवतं की साधारण इथं मंदिराच्या तिथं सुरुवातीला आणि परत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या त्या प्रांगणामध्ये आपण सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला वाटतं की जवळजवळ 1998 पासून युवा व्यक्तिमत्व विकास शिबिरापासून केलेली सुरुवात 2018 पर्यंत आम्ही या सातत्यानं तुमच्या सगळ्या सहकार्यानं केलेलं आहे. आजचा व्याख्याता हर्षल आहे, तू माझा विद्यार्थी म्हणून मी मगाशी शाळेमध्ये आम्ही पुढं असायचो, हर्षल म्हणजे डायसवर असायचो, हर्षल पुढं असायचं. आज योगायोग असा आलाय की आम्ही पुढं बसणार आहे आणि हर्षल बोलणार आहे. खरं तर तुंगला खूप मोठी परंपरा आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची असते किंवा अनेक कलाकार किंवा कलावंत व्याख्याते बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपल्या तुंगमध्ये आहेत. मारुतीरायाची कृपा आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी आपला दिवाळी फेस्टिवल आपण जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण भरवत होतो. पंचक्रोशीमध्ये नवे तर बऱ्याच कोल्हापूर जिल्ह्यामधनं सुद्धा काही लोक आपल्या जिव्हाळा फेस्टिवलच्या माध्यमातून कार्यक्रम बघायसाठी यायचे. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं असं हळूहळू झालं की या गावात कुणाला आणायचं असा प्रश्न नेहमी पडायचा. कारण दरवर्षी तुमचे अपेक्षा वाढत गेल्या आणि आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा अपेक्षा वाढत गेल्या. बऱ्याच कार्यकर्त्यांना आम्हाला वाटत होतं, मला वाटतं की बऱ्याच फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हटलं होतं की मी सातत्यानं म्हणत होतो की नवी पिढी काहीतरी तयार व्हायला पाहिजे, तरुण तयार व्हायला पाहिजे. आम्ही 50 नंतर वगैरे किंवा कार्यक्षमता कमी होत येत असताना किंवा आमचे सगळ्यांचे व्याप वाढलेले असताना सुद्धा तेवढा वेळ आपण गावाला देऊ शकत नाही किंवा या कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. काहींच्या बऱ्याच प्रॉब्लेम्स वगैरे असतात आणि हे सातत्यानं पुढे चालू राहिलं पाहिजे. कारण मी करू शकतो हा विश्वास असतो, आत्मविश्वास असतो आणि मीच करू शकतो हा अहंकार असतो. त्यामुळं काही दिवसापूर्वी माझ्याकडे या मंडळाची मित्रत्व युथ फाउंडेशनची मंडळी आली सगळी आणि त्यांनी सांगितलं की आपण जिव्हाळा फेस्टिवल आपण थांबवलेला आहे, बंद केलेला आहे आणि आम्ही सुरू करू का. खूप चांगली कन्सेप्ट त्यांची संकल्पना वाटली आणि मी त्याच वेळी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण तुम्ही करू शकता आणि माझ्याकडनं जे शक्य आहे ते तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. खरं तर हे यावेळचं पहिलं वर्ष आहे आणि मला असं वाटत होतं की पहिल्या वर्षी फारच चुका करतील, पण समोर बसून मी बघत होतो बरंच चांगलं केले तुम्ही. म्हणजे त्यामुळं भविष्यामधल्या सुद्धा प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगला प्रयत्न, चांगले वक्ते, चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, चांगले समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या निमित्तानं इथं होतील. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की चुकल्याशिवाय पण माणूस शिकत नाही आणि खूप चांगली मुलं म्हणजे बऱ्यापैकी मला 25-30 कार्यकर्ते यांचे बघितले पत्रिकेमध्ये. आणि युवा पिढीला आता हर्षल बोलेलच, पण युवकांना आवश्यक असणारी ही बदलती संस्कृती जी आहे ते टिकवायचं काम अशासारख्या व्याख्यानमाला असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यामधून होत असते. आज मला असं वाटतं की थोडी उपस्थिती कमी असेल आणि बऱ्याचदा असं होतं की व्याख्यानाला ऐकणाऱ्यांची संख्या कमी असते. आणि खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा विनंती करेन की आपण आपल्या घरातला एक प्रतिनिधी जरी आला असेल तर या 4 दिवसामध्ये आपण आपल्या घरातली छोटी मुलं किंवा तरुण मुलं या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.
काही काळ काही वेळ आपण या मोबाईलच्या किंवा एकटेपणाच्या संस्कृतीतून किंवा एकटेपणाच्या सवयीतून आपण बाजूला होऊन या समाज भान निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. भविष्यामधली प्रत्येक घरातली पिढी सुसंस्कृत आणि चांगली घडवायची असेल तर व्याख्यानं ऐकणं, मी तर असं म्हणेन की एक व्याख्यान ऐकलं की किमान 10 पुस्तकं वाचल्याचा समाधान किंवा आनंद मिळतो. त्यामुळे व्याख्यानाचं महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण ते समजून दिलं पाहिजे आणि खास करून अट्टहासानं आपण व्याख्यानाला किंवा या सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला त्यांना उपस्थितच राहिलं पाहिजे अशी अट घालणं. खास करून महिला भगिनींना माझी विनंती आहे, त्यांना जेवायला देऊ नका जर व्याख्यान नाही ऐकून आले तर. आणि खूप जुनी सवय आपल्याकडे की 9-9:30 वाजल्याशिवाय आपण यायचं नाही. म्हणजे अर्थात तो व्याख्यान लांबणं, कार्यक्रम लांबणं याच्यासाठी परत नंतर जेवण करणं वगैरे होत नाही. काही ना औषधं वगैरे सुरू असतात. पण आत्ताचा काळ हा आचारसंहितेचा आहे आणि त्यामुळं आता अजून काही तेवढी कडक स्वरूपात नाहीये. उद्या परवा कदाचित ते अर्ज वगैरे मागे घेतल्यानंतर थोडंसं स्ट्रिक्ट होईल. पण या येणाऱ्या 2-3 दिवसाच्या काळामध्ये आपण जरासं लवकर आलो आणि हा कार्यक्रम वेळेत संपला, वेळेत सुरू झाला आणि विनाकारण वेळ झाला तर संयोजकांना पण कुणीतरी काहीतरी वालगोट दाखवायला नको. आपली सगळ्यांची जबाबदारी, श्रोत्यांची आणि संयोजकांची सुद्धा, की वेळेत कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेत कार्यक्रम कसा संपेल. आणि याही पुढच्या काळामध्ये हे यांचं पहिलंच वर्ष आहे. पहिल्या वर्षी आमचं पण एवढं चांगलं नव्हतं बरं का. त्यामुळं तुम्ही काही घाबरून जायचं नाही. लोक किती आलेत ह्याच्यावर आपलं मूल्यमापन करायचं नाही. समोर काय आहे ते बघायचं नाही. आपण काय देतो एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगले कार्यक्रम आपण देण्याचा प्रयत्न तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून करूया. आणि गावाला पुन्हा एकदा सांस्कृतिक मेजवानीमध्ये वर्षभर सुरूच असतात बऱ्याच जणांचे, तर त्याचप्रमाणे अतिशय हटके आणि दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून तरी तुम्हाला नक्की करेन असं अभिवचन या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा या मित्रत्व युथ फाउंडेशनच्या दिवाळी फेस्टिवलचं उद्घाटन झालं आणि हर्षलचं व्याख्यानात ऐकायला मिळणार. सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचंच मी या प्रसंगी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद. एक सत्कार घेतोय डॉक्टर जयानंद नलवडे यांचा सत्कार करण्यासाठी मी निलेश दादा याला बोलतो. धन्यवाद. मित्रत्व फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा आपला दिवाळी फेस्टिवल सुरू होतोय. खऱ्या अर्थानं आम्ही आता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम करतो. फार कमी व्यासपीठ असतात आणि अशी गावंही कमी असतात की त्या गावामध्ये अशा प्रकारची परंपरा रुजवली जाते. आणि आज आपल्या तुंग गावानं लोकांच्या मनातलं जे काही चुकीचे विचार असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं जगणं असेल ते जगणं कसं बदलावं हे खरं या व्याख्यानाचं अगदी मी तर म्हणेन की त्याचा अगदी जीव आहे. आणि म्हणून मग आज अशी व्याख्यानं होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं की पुस्तकानं मस्तक सुधारलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. पण पुस्तकाचा बाप हे व्याख्यान असतं.
कारण एक पुस्तक वाचलं तर एका पुस्तकामध्ये काहीतरी अर्थ एकच कळत असतो, पण एक व्याख्यान हजारो पुस्तकांचं सार असतं. आणि म्हणून हे असे प्रकारचे व्याख्यानं, त्याच पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम. कारण आजचा मोबाईलचा जमाना आहे आणि या मोबाईलच्या जमान्यामध्ये आज आपल्याला वेळ नाही आहे. कारण पूर्वीचं पाटोळे सर आम्हाला आठवतंय की 3 तास एक पिक्चर बघायला आपण देत होतो. हळूहळू तो 2.5 तासावरती आला, हळूहळू तो 2 तासावरती आला, परत 1.5 तासावरती आला, परत 45 मिनिटावरती आला, परत 30 मिनिटावरती आला आणि आता तर 15 मिनिटाचा सुद्धा शॉर्ट फिल्म आणि 10 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म सुरू झाल्या. आणि नंतर रील्स आल्या, टिकटॉक आलं आणि टिकटॉक मध्ये 40 सेकंद 30 सेकंदाच्या रील्स सुरू झाल्या आणि आता तर 15 सेकंदाच्या रील्स आल्या. म्हणजे माणसाचा मेंदू एवढा फास्ट चालू आहे की ती रील्स सुद्धा बघायला आज वेळ नाही आहे काही लोकांना. एक रील झाली की लगेच आपण असं पुढे ढकलतो. इतकी मानसिकता बदलत चाललेली आहे कारण एवढा फास्ट मेंदू आपला चालू आहे आणि त्या मेंदूला कुठेतरी शांत करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे काम तुम्ही 3 तास 1.5 तास 2 तास ज्यावेळेला एका ठिकाणी बसता आणि ते बघत असताना जो मन, मेंदू आणि मनगट हे एकत्र करून बघतो आपण आणि तेच काम हे व्याख्यान करणार आहे. आणि म्हणून कुठेतरी शांतता येणं गरजेचं आहे आणि शांतता या व्याख्यानाच्या माध्यमातून येईल. आणि खरंच मित्रत्व फाउंडेशनला धन्यवाद देतो कारण असा प्रकारचा उपक्रम इतका छान आणि सुंदर राबवावे लागलेत. आणि असेच 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हे चालत राहावं असं मी विनंती करतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजर असलेले माजी सरपंच महादेव मामा नलवडे यांचेही हार्दिक स्वागत. यानंतर कार्यक्रम खूप लांबायला नको, आजच्या व्याख्यात्यांचा थोडासा परिचय देतो मी. आपल्या गावचे माजी उपसरपंच विलास बापू डांगे यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलतो. व्यासपीठावर सर्वच मान्यवर, आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र विजय दळवी, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माणिक पाटील, राजेंद्र खोत, ज्यांच्या स्मृतीपर्यंत आज पहिले पुष्प गुंफले घेते अवती कुटुंबीय, समोर उपस्थित सर्व माता भगिनी. मातृत्व फाउंडेशनच्या वतीनं आज पहिलं पुष्प या ठिकाणी आज होत आहे. मगाशी पाटोळेसरांनी सांगितले की जिव्हाळा ग्रुपच्या वतीनं आपल्या गावात जवळजवळ 18-19 वर्ष हा कार्यक्रम साजरा होत होता, पण काही कारणामुळे हा कार्यक्रम सर बंद पडला. पण तुमच्या प्रेरणेनं पुन्हा हा कार्यक्रम उभारी घेत आहे. सर, खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि सरांच्यासाठी इकडं जोरदार टाळ्या वाजवा. खरं हर्षलचा मला वाटतं तुंगनगरी हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि पहिला कार्यक्रम करताना हर्षल थोडा मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो. पण हा कार्यक्रम करत असताना आपल्या गावातील अनेक कलाकारांनी आपल्या गावचं नाव मोठं केलं. मग त्यात शाहीर बजरंग आंबे असतील, भोपाळचे भैरवीचे संपत कदम सर असतील, सुतार सर असतील किंवा आपले भजनी मंडळाचे पेंढराट बापू असतील, असे अनेक किंवा प्रत्यक्ष बागडे असतील, असे अनेकांनी आपल्या गावचं नाव उज्ज्वल केलं. असंच हर्षल मी हनुमानचरणी प्रार्थना करतो की तुंगाचं नाव तू काय उज्ज्वल करू असं मी प्रार्थना करतो. तुला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद बापू. आजचे व्याख्याते यांचा थोडासा परिचय देतो. हर्षल विजय नलवडे हे डायरेक्टर एम्पॉवर स्मार्ट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड आहे, चिंचवड, पुणे. फाउंडर ऑफ दिशा कॅम्प, युवा व्याख्याते, प्रोप्रायटर एमरिच फायनान्शियल सर्व्हिसेस. यांचं शिक्षण क्लिनिकल हायपोथेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, BCA, BA इन जर्नलिझम अँड मास मीडिया कम्युनिकेशन. व्यावसायिक क्षेत्रातील देखील यांचं खूप मोलाचं योगदान आहे. लोणावळा येथे होत असलेल्या दिशा कॅम्पच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यांनी दिशा देण्याचं काम केले. हजारो तरुणांना शैक्षणिक व मानसिक समस्यावरती मार्गदर्शन व मदत केले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक फाउंडेशनचा सदस्य असल्यामुळे अनेक युवकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या साथीने शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक त्यांनी मदत केली आहे. खूप पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यातील थोड्या पुरस्कारांची नाव सांगतो. दिशा कॅम्पच्या कामाची दखल घेऊन 2023चा राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
स्वामी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड, खासदार डॉक्टर अमोल कोले, युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान झालेला आहे. एवढं बोलून मी हर्षदादाला विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात होईल. येतोय का आवाज? तुंगामध्ये आपल्या गावामध्ये, त्यामुळे पहिला मातीचा स्पर्श पाहायला होऊ दे, कारण की समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पाठीमागे आपला आराध्य दैवत हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सुरुवात करत असताना पहिल्यांदाच मला या सर्व मंडळींचे आभार मानायचे, कारण खरं तर पाटोळे सर तुम्ही जिव्हाळा ग्रुपचं सांगितलं आणि जिव्हाळाच्या जे काही शिबिर व्हायचं त्या शिबिराबद्दल तुम्ही सांगितलं, पण खऱ्या अर्थानं त्या शिबिराचा विद्यार्थी सुद्धा हा हर्षल नलवडे आहे. त्यामुळं मी घटना पाठीमागं आणि जी काही शिबिर दिशा कॅम्प लोणावळ्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये जे काही परिवर्तनाचं वादळ माझ्या माध्यमातून सुरू झालंय त्याची प्रेरणा पाटोळे सर आपल्या जिव्हाळा उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून ती प्रेरणा मी घेतली आहे, हे पहिल्यांदा या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर मोठी माणसं मोठी झाली की लहानांनी त्यांचं अनुकरण करायचं असतं, लहानांनी त्यांचा वारसा घ्यायचा असतो आणि लहानांनी त्यांच्या कृतीतून शिकायचं असतं. असं म्हटलं जातं की पुढे चालत असताना पाठीमागं पायाचे ठसे उमटतात आणि पाठीमागं पायाच्या उमटणाऱ्या ठसांना त्या दिग्गज लोकांनी त्या ठसांना काहीतरी महात्म्य दिलेलं असतं आणि ते महात्म्य जपण्यासाठी लहान लोकांनी, लहान मुलांनी त्या ठशांवरती चालणं गरजेचं असतं आणि त्या ठशांचं अनुकरण करणं गरजेचं असतं. आणि खऱ्या अर्थानं ते अनुकरण आमच्या मित्रत्वाच्या माध्यमातून निलेश दवंग असतील, त्याचबरोबर हे सर्वच मेंबर असतील यांच्या वतीनं केलं जातंय. त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि खरं तर जिव्हाळा ग्रुपनं ही सुरुवात केली होती. जिव्हाळा ग्रुपनं हे व्हिजन गावामध्ये बघितलं की आपल्या गावामध्ये सुद्धा व्याख्याते आले पाहिजेत, आपल्या गावामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम झाले पाहिजेत. आत्ताच सरांनी सांगितलं 1998 पासून ही परंपरा त्यांनी चालू केली. मध्ये कोविडच्या मुळे कुठेतरी थांबली गेली, पण ती थांबलेली परंपरा पुन्हा चालू करून या एक नवचेतना या कार्यक्रमाला दिलेली आहे, त्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दळवी, विमा सल्लागार यांचं मनपूर्वक अभिनंदन, कारण की त्यांनी सुद्धा मला बऱ्याच वेळा वेगवेगळे सल्ले दिलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या स्मृती पुष्प कैलासवासी मंगला भूपाल आवटी यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख उपस्थिती माननीय माणिक पाटील, माननीय उपसरपंच तुम यांचंही आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. चला, एकदा तुमच्या सगळ्यांचा आवाज मला ऐकायचा आहे, कारण की महाराष्ट्रभर व्याख्यानं करत फिरतोय आणि व्याख्यानांपेक्षा माझ्या दिशा कॅम्पच्या माध्यमातून आज जिथं कुठं महाराष्ट्रात पोहोचलोय तिथं माझा विद्यार्थी मला भेटतोय. सर, तुम्ही दिशा कॅम्पचे सर का? तुमच्या कॅम्पला मी लोणावळ्याला येऊन गेलोय. गेल्या 1 वर्षात 11 कॅम्प केले, पण गावाला माहित नव्हतं हर्षल नेमका करतोय काय. कुठेतरी एखादी रील माझी यायची आणि ती रील लोक पाहायची, अरे हा काहीतरी चांगलं करतोय बाबा. डॉक्टर जॅन नलवडे समोर आहेत, त्यांच्या पहिल्या पावलावर पाऊल टाकून काहीतरी त्यांना चालू केलंय बाबा पुण्यामध्ये जाऊन, एवढीच चर्चा व्हायची. त्यामुळं आता माझ्या हनुमंतराया पुढे मला डरकाळी फोडायला संधी मिळाली आणि त्यामुळं मला एकदा तुमचा आवाज बघायचा. द्याल ना आवाज? द्याल ना आवाज? नमस्कार नाही, मला नमस्कार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी सुरुवात करणार नाही. नमस्कार नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. एकदा जोरात बोलूया. हनुमंतराया समोर आहे. जय श्रीराम, बजरंग बली की. धन्यवाद. हाच आवाज गरजेचा होता. खरं तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं ज्ञानपीठ, विचारपीठ आणि शक्तीपीठ मासाहेब जिजाऊ, अखंड हिंदुस्थानाला छत्रपती शिवरायांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत मरता मरता कसा झुंजावं आणि फक्त झुंजायचं नाही तर आपल्या बापाचं इमान कधी दुसऱ्याच्या पायाखाली सोडायचं नाही, ही शिकवण आपण अखंड महाराष्ट्राला नव्हे तर संबंध जगाला देणारे छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.
जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, हा मोलाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ओले मुळ भेदी खडकाची अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, हा महान संदेश जगापर्यंत पोहोचवणारे संत तुकोबाराय। त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं शाळेला दिलेलं नाव छोट्याशा पैशासाठी मी बदलणार नाही। एक वेळ मी स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी कदापि बदलू देणार नाही, हा मोलाचा संदेश देणारे कर्मवीर भाऊराव पाटील। या कृष्णेच्या पाण्याची चव इंग्लंडच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणारे क्रांतिसिंह नाना पाटील, या सर्वच महापुरुषांना मी वंदन करतो। आणि मी हर्षल नलवडे आज तुमच्या समोर महापुरुषांच्या विचारांची धग व्यक्त करतोय। एकदा जोरदार टाळ्या संबंध या विधत्वासाठी, तुमच्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा। काही सूचना आलेल्या आहेत, पाठीमाग काही मंडळी महिला बसलेल्या आहेत, त्यांना विनंती आहे कृपया पुढे या। तुम्ही पुढे आलात तर अजून माझे विचार काय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। पाठीमागच्या मंदिराच्या समोर बसलेल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे। ओके, झालं का आता तुझं? चालू करू का? ओके। खरं तर मारुतीचं मंदिर आणि तुंग गाव, या तुंग गावाला सध्याच आपल्या ब वर्गाचा दर्जा महाराष्ट्र शासनाचा मिळाला, आणि जसं दर्जा या मारुतीरायाच्या मंदिराला मिळाला, तसाच मारुतीरायाचा दर्जा, निष्ठेचा दर्जा रामाच्या चरणी होता। आणि खरं तर राम, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण, म्हणजे रामायणामध्ये हनुमंताला ज्यावेळी मोर्चा आली, लक्ष्मणाला ज्यावेळी बेशुद्ध पडले, मूर्छा आली, त्यावेळी लक्ष्मणाला तिथं बेशुद्ध पडल्यानंतर वैद्य बोलवले गेले, आणि वैद्य बोलवले गेल्यानंतर ते वैद्य म्हटले की या मोर्चेला, या बेशुद्ध पडलेल्या अवस्थेला उपाय काय असेल, औषध काय असेल, तर ते औषध आहे त्या द्रोणगिरी पर्वतामध्ये। आणि त्या द्रोणगिरी पर्वतामध्ये अशा नावाची जडीबुटी आहे, ती जडीबुटी जर तुम्ही आणाल, ही पानं जर तुम्ही आणाल, तर 100% लक्ष्मण शुद्धीवरती येतील। आणि ही सगळ्यांना आपल्याला गोष्ट माहिती आहे। मग हनुमंतरायांनी काय केलं? हनुमंतराय तिथेच उभे राहिले, जागेवरती उभे राहिले, आणि काय म्हटले? आधीच हनुमंतराय निष्ठावंत, त्यामुळे काय म्हटले? चालेल, मी जातो म्हटल्यानंतर जी काही आकाशामध्ये झेप हनुमंतरायाने घेतली ती डायरेक्टली द्रोणगिरी पर्वताच्या तिथे। आता हनुमंतराय नेमकं तिथं पोहोचले, तिथं हनुमंतराय पोहोचल्यानंतर नेमकं त्यांना काही कळेना, कारण की तिथं काय व्हॉट्सअप नव्हतं। केला व्हिडिओ कॉल, बाबा चला, हा राम व्हिडिओ कॉल उचला, पुढे आपले वैद्य आहेत त्यांना फोन द्या, नेमकं कुठली जडीबुटी आणायची आहे, मला काय इथं सुधारणा झालाय द्या, नाही। तर हनुमंतरायांनी काय केलं? शोधलं, त्यांना काही समजलं नाही। हनुमंतराय जेवढ्या उंचीचे होते, त्यांच्याकडे शक्ती होती, बलाढ्य शक्ती होती, त्या शक्तीने त्यांनी काय केलं? त्या डोंगरापेक्षा स्वतःची उंची वाढवली, आणि त्या डोंगरापेक्षा स्वतःच्या वाढवलेल्या उंचीमुळं तो डोंगर अगदी तळहाता एवढा झाला। तळहातावरती त्या डोंगराला अगदी अलगदपणे हनुमंतरायानं उचललं, आणि आपल्या लक्ष्मण जिथे ज्या अवस्थेमध्ये पडले होते, बेशुद्ध अवस्थेमध्ये, त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथं हनुमंतराय तो द्रोणगिरी घेऊन आले। तुम्हाला जे हवाय ते घ्या। सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की हनुमंतरायांनी काय केलं? तर हनुमंतरायांनी संकट आपल्यापेक्षा किती मोठं आहे, याच्यापेक्षा संकटापेक्षा मी किती मोठा आहे हे पाहिलं, आणि संकटापेक्षा हनुमंतराय मोठे झाले, आणि तो डोंगर हातावरती झेलून पुढे आणला। आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण सुरुवात माझ्या व्याख्यानाची मी इथून करतोय, कारण की हेच अधिष्ठान, हेच विचार आऊ जिजाऊंनी पुढे कंटिन्यू केले। मासाहेब जिजाऊ म्हटलं की तुम्हा आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, एवढंच माहिती आहे। मासाहेब जिजाऊ म्हणजे तुम्हा आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांनाच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना देखील मासाहेब जिजाऊंनी कसं घडवलं। आणि मग इथपर्यंतच आपल्याला जो काही इतिहास आहे तेवढा माहिती आहे, किंवा काही पुस्तकातून आपण वाचलेला असेल, शाळेमध्ये आपण वाचलेला असेल, किंवा अजून काही, एवढ्यापर्यंतच आपल्याला पोहोचवलं। पण मला त्या हनुमानाच्या स्टोरी, आपल्या मारुतीरायाच्या स्टोरीतून, गोष्टीतून मला एवढं सांगायचं होतं, तर गर्भावस्थेमध्ये असताना रामायणातल्या गोष्टी आऊ जिजाऊंनी
बाल शोभावरती गर्भामध्ये असतानाच केलं. आणि त्यानंतर झालं असं की मासाहेब जिजाऊ त्यावेळी होत्या गरोदर, आणि गरोदर असताना एक मोठं प्रकरण घडलं, खंडागळे हत्ती प्रकरण. निजामाच्या दरबारात शहाजीराजे चाकरीला होते, सरदार होते, स्वतःच साम्राज्य निर्माण करायचं हे शहाजीराजांचं सुद्धा स्वप्न होतं. पण नेमकं झालं असं, शहाजीराजांना बऱ्याचदा निजामाच्या मोघलांच्या कूटनीतीमुळे ते करता आलं नाही. ते पुढे छत्रपती शिवरायांनी कंटिन्यू केलं. ते कसं, ते काय, हे सगळं मी सांगणार आहे. पण मासाहेब जिजाऊंनी सुरुवात केली. मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ते कसं पाहिलं, कशी सुरुवात केली? मग मासाहेब जिजाऊ ज्यावेळी माहुली गडावरती होत्या, माहुली गडावरती असताना एकदा निजामाच्या दरबारात शहाजीराजे, छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे सरदार होते. आता सरदार असल्यामुळे निजामाच्या दरबारामध्ये जी काही मीटिंग असेल त्या मीटिंगला त्यांना बोलवलं गेलं होतं. आता मला हे सांगायचं आहे, मीटिंगला गेल्यानंतर तिथं गर्दी होणार, लोक जास्त जमा होणार, आणि तशाच पद्धतीनं की जसं आपल्याला एखादा फोन येतो आणि मीटिंगला जायचं आहे, जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती आपले कार्यकर्ते तयार होतात आणि मग मीटिंगला जातात, तसाच एका दरबारात त्यांनाही बोलवलं गेलं होतं. आणि मग त्या दरबारात गेल्यानंतर शहाजीराजे ज्यावेळी मीटिंग सगळी संपते, जी काही सभा त्यांची होती ती सभा संपते. सभा संपल्यानंतर शहाजीराजे तिथून बाहेर येतात. शहाजीराजे थोडं अंतर पुढे जातात, पण शहाजीराजे थोडे सरदार होते त्यामुळे ते पुढच्या रांगेत होते. आणि बाहेर येणाऱ्यांची गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. काही लोक उंटावरून, काही लोक हत्तीवरून, काही लोक अगदी संबंध देशामधून त्यांची लोक आलेली तिथं होती. काही लोक घोड्यावरून, काही पालखीमधून, काही चालत, अशी सगळी लोक तिथं जमा झाली होती. आणि तसंच जसं की आपल्याकडे एखादा नेता येतो, एखादा मंत्री येतो, आणि तो मंत्री मोठा मंत्री असतो, तो काय करतो बाबा, हेलिकॉप्टर मधून येतो. जवळच्या एखाद्या ग्राउंडवरती हेलिपॅड बनवलेलं असतं. त्यानंतर त्याच्या खालच्या पळीतला नेता असतो, तो कुठेतरी फॉर्च्युनर, इनोवा, एंडेवर अशा कुठल्या तरी गाडीमधून येतो. त्याच्या खालच्या पळीतला नेता असतो, तो एखाद्या ओमनी, इको, बोलेरो, जीप अशा छोट्याशा गाडीमधून येतो. आणि त्याच्या खालची एक पळी असते, ती म्हणजे टू व्हीलरची. त्या टू व्हीलर वरती ट्रिपल सीट गाडी असते, स्प्लेंडर. तू 30चं टाक, मी 30चं टाकतो. गाडी पंपापर्यंत जात्या, पंपापर्यंत गेली की मार ढकल स्टार्ट. हे आपलं कार्यकर्त्यांचं असतं. तसे काही कार्यकर्ते त्या दरबारामध्ये सुद्धा जमले होते. आणि मग हे सगळी त्यांच्या सभा संपते, सगळं काही संपतं, तुडुंब गर्दी त्या दरबारामध्ये झालेली असते. आणि बाहेर पडताना सभेच्या मंडपाच्या दरवाजाच्या बाहेर जसे हे सगळे लोक दरवाजातून बाहेर एक एक पडू लागतो. कोण हत्तीवरून जातोय, कोण घोडावरून जातोय, कोण पालखीतून जातोय, कोण चालत जातोय. आणि नेमकं खंडागळे नावाच्या एका निजाम सरदाराचा हत्ती पिसाळतो. आणि हत्ती पिसाळतो, समोर येईल त्याला चिरडतो, समोर येईल त्याच्या मुंडक्यावरती पाय देतो, समोर येईल त्याला सोंडेत धरून भरकटून टाकतो. हा सगळा थरारक पाहता पाहता लखोजीराव जाधव म्हणजे आऊ जिजाऊंचे वडील बरं का, लखोजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीराव जाधव. दत्ताजीराव जाधवांनी हे सगळं